लाज नाटकाची असं वाटतोय आहे खरं खास पान राखी झाली जगण्याची Once more! लाज नाटकाची असं वाटतोय आहे खरं खास पान राखी झाली जगण्याची. आत्ता जो तुम्ही प्रिव्ह्यूमध्ये व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे. ते सर्व एडिटिंग ट्युटोरियल मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तर व्हिडिओ जरा स्किप न करता पहा. जर चॅनलवरती नवीन पहिल्यांदा चला तर आपल्या वेदांत एडिटिंग यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घ्या. कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती याच प्रकारे इंस्टाग्राम ट्रेनिंग रील्स एडिटिंगचे ट्युटोरियल जो देत असतो. तर सोबतच मित्रांनो या व्हिडिओचं लागणार आपलं मटेरियल आहे ना तो व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये इझिली भेटून जाईल. तिथून आपण इझिली डाउनलोड करून यांना घेऊ शकता. आणि जे आपलं कॅपकट आहे ना ते आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल. ते टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे मित्रांनो. आणि जे आपलं प्रोटॉन VPN आहे ना ते प्ले स्टोअरवरती इझिली अवेलेबल होऊन जाईल. तिथून आपण इझिली डाउनलोड करून यांना घेऊ शकता. तर आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा ना प्रोटॉन VPN ओपन करून त्याला कनेक्ट करायचे. त्यानंतर ना आपलं कॅपकट आहे ना ते ओपन करायचे. ओपन केल्यानंतर ना आता न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचे डायरेक्ट. त्यानंतर ना मी जो बेटमार्कचा व्हिडिओ दिलेला आहे ना तो इथे ॲड करायचे. सॉरी बेटमार्कचा व्हिडिओ नसणार आहे. मी जो व्हिडिओ दिलेला आहे ना तो सिलेक्ट करून ॲडवरती क्लिक करायचे. त्यानंतर ना इझिली आपला व्हिडिओ तो कॅपकटमध्ये ॲड होऊन जाईल. तर आता ह्या व्हिडिओच्या लेअरवरती क्लिक करून खाली स्क्रोल करून इथे एक एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ नावाचं ऑप्शन बघायला भेटेल. याच्यावरती क्लिक करायचे. त्यानंतर ना आपला जो सॉन्ग आहे ना तो या सॉन्गच्या लेअरवरती क्लिक करून खाली स्क्रोल करून ते बीट्स नावाचं ऑप्शन बघायला भेटेल. याच्यावरती क्लिक करायचे. त्यानंतर ना आता इथे जिथे चेंज झालेला आहे ना तर बघू शकता मित्रांनो इथे हा इफेक्ट लागलेला आहे. तिथे आपल्याला त्याबरोबर तिथे यायचं. त्यानंतर ना ॲड बीटवरती क्लिक करायची. ती बीट आपली आहे ना बरोबर इथे 4 सेकंदची जी बीट म्हणजे 4 सेकंद आहे ना तिथे आहे मित्रांनो. तर तिथे एक बीट ॲड करायची. त्यानंतर ना आता इथे सुद्धा एक आपल्याला बीट ॲड करायची अलीकडं थोडंसं 1-2 सेकंद अलीकडं. त्यानंतर ना बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. त्यानंतर या व्हिडिओच्या लेअरवरती क्लिक करून खाली स्क्रोल करून इथे एक रिप्लेस नावाचा ऑप्शन बघायला भेटेल. याच्यावरती क्लिक करून फोटोजमध्ये जाऊन आपला कोणताही एक फोटो आहे ते सिलेक्ट करायचे. फोटो सिलेक्ट केल्यानंतर ना आता इथे 2 बोटाने आहे ना मोठं करायचं असं. तर असं सेट करून घेतल्यानंतर ना ते जे आपले 2 नंबरची बेट आहे ना 2 नंबरच्या बेटवरती येऊन ते स्टार्टिंगला एक स्प्लिट नावाचा ऑप्शन बघायला भेटेल. याच्यावरती क्लिक करायचे. त्यानंतर ना आता आपल्याला हे जे पुढची लेअर आहे ना मोठी ह्या लेअरवरती क्लिक करून खाली स्क्रोल करून इथे एक ओव्हरले नावाचे एक ऑप्शन बघायला भेटेल. याच्यावरती क्लिक करून ओव्हरलेवरती करून घ्यायचे. त्यानंतर ह्या प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करून मी जो डोळ्याचा व्हिडिओ दिलेला आहे ना तो इथे सिलेक्ट करून ॲडवरती क्लिक करायचे. त्यानंतर ना आता या डोळ्याच्या व्हिडिओवरती क्लिक करून आता आपल्याला आहे ना याची स्पीडवरती क्लिक करायचं. त्यानंतर ना नॉर्मलवरती क्लिक करून याची स्पीड आहे ना आपल्याला 8वरून असं 0.8 हे 0.9 ठेवायचे म्हणजे बरोबर येऊन जाईल. 0.7x ठेवायची इथे. त्यानंतर ना बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. तर इझिली आपल्या बरोबर इथे व्हिडिओवरती येऊन जाईल. तर आता बघू शकता इथे आलेलं आहे. त्यानंतर या व्हिडिओच्या डोळ्याच्या व्हिडिओच्या लेअरवरती क्लिक करून खाली स्क्रोल करून ते एक व्हॉल्यूम नावाचा ऑप्शन आलेलं आहे. याच्यावरती क्लिक करून आता व्हॉल्यूम आहे ना 0 करायचे. त्यानंतर ना आता इथे जे आपलं ट्रान्झॅक्शन आहे ना पहिल्या ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करून लाईट इफेक्ट्समध्ये जाऊन इथे आपल्याला एक ग्लेअर 2 नावाचं एक ट्रान्झॅक्शन बघायला भेटेल. तो इथे सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. त्यानंतर ना तर बघू शकता मित्रांनो आपला ट्रान्झॅक्शन. त्यानंतर ना बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. तर इझिली ट्रान्झॅक्शन आहे ना ते ॲड होऊन जाईल. तर आता आणखी एकदा हे जे आपण ओव्हरलेवरती घेतलं हे इमेज आहे ना ह्या इमेजवरती क्लिक करून याची लेंथ आहे ना पहिल्या बेटपर्यंत घ्यायची. त्यानंतर ना खाली स्क्रोल करून इथे एक रिप्लेस नावाचा ऑप्शन बघायला भेटेल. रिप्लेस नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून आपला दुसरा इमेज आहे ना तो इथे सिलेक्ट करायचे. तर मित्रांनो बघू शकता मी हा इमेज सिलेक्ट केलेला आहे. तर आता या इमेजला असं रोटेट करायचं. असं रोटेट केल्यानंतर ना 2 बोटाने असं मोठं करायचे. तर मोठं केल्यानंतर ना आता ते खाली एक रिमूव्ह बॅकग्राऊंड म्हणजे रिमूव्ह बेझी नावाचं ऑप्शन बघायला भेटेल. याच्यावरती क्लिक करायचं. त्यानंतर ना ऑटो रिमूव्हलवरती क्लिक करायचे. तर इझिली आपलं बॅकग्राऊंड आहे ना फोटोचं रिमूव्ह होऊन जाईल. त्यानंतर ना आता इथे बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. तर बघू शकता मित्रांनो इझिली येऊन आहे. तर आता हे व्हिडिओच्या लेअरच्या स्टार्टिंगला आहे ना इथे एक की फ्रेम ॲड करायचं. त्यानंतर ना 2 नंबरची बेट आहे ना त्या बेटवरती एक की फ्रेम ॲड करून ते 1 नंबरच्या की फ्रेमवरती येऊन हे आपल्या फोटोला आहे ना असं खाली घ्यायचे.
तर बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे खाली घेतल्यानंतर ना आता दोन्ही फ्रेमच्या मध्ये यायचे. त्यानंतर ना ह्या ग्राफच्या ऑप्शनवर क्लिक करून खाली स्क्रोल करायचं येते. त्यानंतर ना क्यूबिक इन नावाची ग्राफ आहे ना तो सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवर क्लिक करायचे. त्यानंतर ना आता इथे स्टार्टिंगला येऊन ओव्हरलीवरती क्लिक करून ॲड ओव्हरलीवरती क्लिक करायचं. त्यानंतर मी जो एक मटेरियलमध्ये एक इमोजीची म्हणजे इमेज दिलेली आहे त्याला सिलेक्ट करून ॲडवरती क्लिक करायचे. तर बघू शकता मित्रांनो ही आपली इमेज आहे इमोजीची. ह्याला ॲडवरती क्लिक केल्यानंतर याची थोडीशी साईज वाढवून इथे आपल्याला वरच्या साईडला असं सेट करून घ्यायचं. त्यानंतर ना ते 2 नंबरची जी बीट आहे ना ते बीटपर्यंत घ्यायचं. त्यानंतर ना आणखी एकदा इथे डुप्लिकेट करायचं याला इथे खालच्या ऑप्शनने. डुप्लिकेट केल्यानंतर ना इथे याला व्हिडिओच्या लास्टपर्यंत ॲड करायचं. त्यानंतर ना आता याची साईज थोडी लहान करून म्हणजे आपल्याला जसं हवं आहे तसं इथे 90 डिग्रीमध्ये रोटेट करायचं. त्यानंतर ना इथे असं आपल्याला इथे ह्या साईडला आणायचं आहे. तर इथे लावायचं असं तर इझिली इथे म्हणजे येऊन जाईल. तर बघू शकता मित्रांनो आता आलेलं आहे. तर आता आपले जे 2 नंबरची बीट आहे ना त्या बीटवरती येऊन ॲड वरती क्लिक करून मी जो व्हिडिओ दिलेला आहे ना तो इथे सिलेक्ट करायचा आहे. तर हे बघू शकता मित्रांनो हा व्हिडिओ मी दिलेला आहे. याला सिलेक्ट करून ॲडवरती क्लिक करायचं. त्यानंतर याची लेंथ आहे ना थोडीशी असं वाढवून इथे याला आपलं बरोबर याची स्पीड म्हणजे एक थोडं पडत आहे व्हिडिओच्या लास्टला. त्यासाठी आपल्या ह्याची स्पीड आहे ना ती कमी करूया म्हणजे त्याने लेअर वाढेल. त्यानंतर ना बरोबर या व्हिडिओच्या लास्टला येऊन या लेअरला स्प्लिट मारून याचा एक्स्ट्रा भाग आहे ना ते कट करून या व्हिडिओच्या लेअरवरती क्लिक करून खाली स्क्रोल करून ते आपल्याला एक स्प्लिस नावाचं एक ऑप्शन बघायला भेटेल. 3 नंबरलाच आहे. हे स्प्लिस नावाच्या ऑप्शनवरती येऊन ते खाली स्क्रोल करायचे. ते खाली स्क्रोल केल्यानंतर ना आता इथे एक सॉफ्ट नावाचं ऑप्शन बघायला भेटेल म्हणजे इफेक्ट आहे त्याला सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्यानंतर ना ह्याच लेअरवरती येऊन खाली स्क्रोल करून इथे एक लेअर्स नावाचं ऑप्शन बघायला भेटेल. या लेअर्सच्या ऑप्शनवरती यायचे. त्यानंतर ना इथे ह्या लेअरला आहे ना असं मध्यभागी घ्यायचं म्हणजे ह्या एकदम लास्टला घ्यायचं. इथे असेल आपली लेअर इथे असं असेल तर याला असं लॉंग प्रेस करून इथे 1 नंबरला घ्यायचं म्हणजे लास्टला घ्यायचं. त्यानंतर बरोबरच्या ऑप्शनवर क्लिक करायचे. तर इझिली आपली ही पण लेअर आहे ना ती ॲड होऊन जाईल आरामशीरमध्ये. त्यानंतर ना आता ह्या पहिल्या लेअरवरती क्लिक करायचं आपल्या फोटोच्या. त्यानंतर ना ॲनिमेशन्समध्ये जाऊन इनमध्ये यायचं. त्यानंतर ना खाली स्क्रोल करायचं. इथे खाली स्क्रोल केल्यानंतर ना आपल्याला एक आउट ऑफ द बॉडी एक इफेक्ट सापडेल त्याला सिलेक्ट करायचे. आउट ऑफ द बॉडी हा इफेक्ट त्याला सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. इथे आरामशीर म्हणजे इथे आउट ऑफ द बॉडी इफेक्ट ॲड केल्यानंतर ना आउटमध्ये येऊन इथे एक फेड आउट नावाचा एक इफेक्ट बघायला भेटेल त्याला सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. ते सध्या मला इथे आउट ऑफ द बॉडी इफेक्ट सापडत नाही हा. ते तुम्ही हुडकून आहे ना ॲनिमेशन ते ॲड करून घ्यायचे. तर इझिला आपला इथे व्हिडिओ आहे ना तो बनवून रेडी होऊन जाईल. तर आता हा व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी कोपऱ्यातल्या एक्सपर्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. जर तुम्हाला क्वालिटी वाढवायचं असेल तर इथे त्या साईडच्या ऑप्शनवरती क्लिक करून याची क्वालिटी वाढवायची असं. त्यानंतर ना एक्सपर्टवरती क्लिक करायचे. त्या इझिली आपला व्हिडिओ तो गॅलरीमध्ये सेव्ह व्हायला सुरुवात होईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला अशा प्रकारे कॅपकटचे ट्युटोरियल्स पाहिजे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर भेटूया पुढच्या नवीन इंटरेस्ट व्हिडिओमध्ये. तर पुढचा व्हिडिओपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र.